विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। काल आपण आर्थमेटिक प्रोग्रेशन यामध्ये दॅट इज द सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन ईपी हे बघितलेलं आहे। दॅट इज Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस a प्लस n मायनस 1 इंटू d हा फॉर्म्युला आपण काल डिराइव्ह केला, अभ्यास केला आहे। त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 3.3 हा आहे आणि यामध्ये सर्वच उदाहरणं एकाच फॉर्म्युलावर असल्यामुळे आपण त्यामधले रॅन्डमली उदाहरणं समजून घेऊ आणि उर्वरित उदाहरणं आपण घरी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। ठीक आहे। नाउ दॅट इज प्रॅक्टिस सेट 3.3 द फर्स्ट टर्म ऑफ एन एपी इज 6 and कॉमन डिफरन्स 3 फाइंड S27 फाइंड S27 आपल्याला काढायचा आहे, बरोबर आहे। तर या ठिकाणी here a is equal to 6, that is first term is given, d is equal to 3, common difference is given, then calculate S27 how many, then formula Sn is equal to n/2 इथे आपल्याला संपूर्ण ब्लँक दिसणार आहे। याचा अर्थ असा ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे। ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपात आपल्याला तो प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे। then Sn is equal to n/2 प्लस n मायनस इंटू d इथं ब्लँक आहे, म्हणजे आपला फॉर्म्युला काय आहे? आपला फॉर्म्युला Sn is equal to n/2 ट्वाइस a, या ठिकाणी काही ट्वाइस a प्लस n मायनस इंटू d, दॅट इज द फॉर्म्युला। नो Sn is equal to 27/2, 27 का तर या ठिकाणी 27 इथे पण आपल्याला 27 लिहिते, 27 S27 is equal to 27/2 12 2 multiplied by 6, या ठिकाणी 12 कसा आला तर 2 multiplied by 6, 2 multiplied by a ची किंमत 6 आहे आणि म्हणून 2 multiplied by 6 12 प्लस 27 मायनस 1 इंटू d किती आहे तर 3, d आहे 3 अशा प्रकारे, बरोबर। त्याच्यानंतर याला सॉल्व्ह करायचं। याला सॉल्व्ह करताना काय होईल 12 दॅट इज 12 प्लस 27 मायनस 1 मीन्स हाऊ मेनी 27 मायनस 26 मल्टिप्लाइड बाय 3, that is 12 plus 26 multiplied by 3 sin 3 का 18 उरला 1 3 2 6 1 7 26 3 that is 78 12 plus 78 is equal to 90, बरोबर आहे। अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन असं करायचं आणि इथे काही येतात डायरेक्टली 90 ब्लॅक मध्ये 90 27/2 into 90 याला जर समजा आपण पुन्हा अजून सोडवलं इथे 27/2 multiplied by 90 बे 45 45 is equal to 27 multiplied by 45 आणि म्हणून या ठिकाणी स्टेप आली Sn is equal to 27 into 45 इथे Sn न लिहिता इथे लिहायचं बघा 27 इथे पण 27 लिहायचं 27 इथे पण काय लिहायचं 27, बरोबर। S27 multiplied by 45 आणि याचा करायचा गुणाकार, याचा गुणाकार किती लागतं याचा गुणाकार करायचा, that is 27 multiplied by 45 5 7 35 4 3 5 2 10 3 13, बरोबर आहे। त्याच्यानंतर 4 7 28 2 4 2 8 2 10 5 8 प्लस 3 11 प्लस दॅट इज 2 12 15 आणि म्हणून येणारा जो गुणाकार आहे तो किती लागतो या ठिकाणी 12 15 अशा प्रकारची ब्लँक भरायची। S27 is equal to 1215 is the required answer, आलं लक्षात। तर अशा प्रकारचं या ठिकाणी ब्लँक भरणे म्हणजे ऍक्टिव्हिटी कंप्लीट करणे होय। तर अशा प्रकारचं जे कॅल्क्युलेशन आहे तसं रफ मध्ये करायचं आणि त्या ठिकाणी आन्सर्स लिहायचे, ठीक आहे। त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल फाइंड द सम ऑफ द फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर 123 फर्स्ट फाइंड द सम ऑफ द फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर आणि इवन नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम even natural number start from that is 2 how many 2 पासून सुरू होतं आणि म्हणून या ठिकाणी पहिले सुरुवातीला that is 2 4 6 8 असं करता करता लास्ट टर्म किती आहे 123 2 4 6 28 अशा लास्ट टर्म आहे 123। so therefore that is a is equal to 2 फर्स्ट टर्म, त्यातला कॉमन डिफरन्स जर बघितला आपण 4 - 2 2 6 - 4 2 8 6 8 - 6 2 ओरली बाय कॅल्क्युलेशन T2 - T1 असे पण येते, ओरली पण येते आणि म्हणून
D is equal to 2 आणि N is equal to 123. कारण आपल्याला सम विचारले, आपल्याला काय विचारले? सम. आणि म्हणून या ठिकाणी we have to formula SN is equal to N by 2 twice A plus N minus 1 into D is the required formula. So therefore put value SN S123 is equal to 123 divided by 2 multiplied by 2 plus 123 minus 1 multiplied by 2 अशा प्रकारच्या किमती त्या ठिकाणी पुटअप करायच्या. बरोबर. त्याच्यानंतर is equal to 123 divided by 2 in bracket 4 2 into 2 4 plus 123 minus 1 म्हणजे 122 multiplied by 2. बरोबर. then is equal to 123 divided by 2 multiplied by 4 plus या ठिकाणी 4 plus 122 गुणला 2 म्हणजे 144 नाही का. 244 144. then 123 upon 2 multiplied by 248 बे दूनी 4 बे चौका 124. so therefore 123 multiplied by 124 याचा करायचा गुणाकार. that is 123 multiplied by 124 याचा गुणाकार करा. काय होईल? 4 त्रिक 12 हात चाला 4 दूने 8 9 4 1 4. त्याच्यानंतर 12 त्रिक 36 हात चाले 3 12 2 24 आणि 30 27 हात चाले 2 12 1 12 2 14 2 9 7 15 12 चाला 1 7 4 11 12 हात चाला 5 1 15 252. बरोबर. 15 2 52 50 1 5 2 5 2 15 2 52. so therefore या ठिकाणी त्याचा जो प्रॉडक्ट येतो गुणाकार येतो 123 multiplied by 124 is equal to 15252. so therefore yes 123 is equal to 15,252 is required answer. is the required answer. आपल्याला विचारले सम. find the sum of the first 123 even natural number. 123 जर समजा सम नैसर्गिक संख्या असेल तर त्याची बेरीज किती असेल तर 15,252. बरोबर. त्याच्यानंतर लास्ट एक दॅट इज फोर्थ एक्झाम्पल नंबर 4. in an AP 90 term is 52 and 38 term 28. find the sum of first 56 term. वेगळ्या पद्धतीने उदाहरण आहे. त्याच्यानंतरचा जो नंबर 2 चं उदाहरण आहे ते याच पद्धतीने घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सोल्युशन मध्ये बघा आता in an AP 90 term is 52 म्हणजेच काय झालं इथे T19 is equal to किती किंमत दिली आहे 52. बरोबर. आता सेपरेट करून घ्यायचं. त्याच्यानंतर 38 T38 is equal to किती दिली आहे 128. T19 is equal to 52 T38 is equal to 128 या किमती दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर वॅट फॉर्म्युला आपण यापूर्वी n च्या टर्मचा फॉर्म्युला बघितलेला आहे. कोणता फॉर्म्युला आहे Tn is equal to a plus n minus 1 into d हा फॉर्म्युला बघितलेला आहे. Tn is equal to that is T19 is equal to a plus 19 minus 1 into d. T19 is equal to 52 is equal to a plus 18d. याचा अर्थ असा a plus 18d is equal to 52 याला एक नाव द्यायचं. अशा प्रकारचे समीकरण तयार करायचे. बरोबर आहे. a plus 18d is equal to 52. 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 बरोबर. त्याच्यानंतर T38 is equal to a plus that is 38 minus 1 into d. 38 is equal to 128. 128 is equal to a 128 plus that is 37d. So therefore a plus 37d is equal to 128. याला दोन नाव द्यायचं. याला
दोन नाव दिले, a प्लस 37d इज इक्वल टू 128, याला दोन नाव द्यायचं. बरोबर आहे. अशा प्रकारचे दोन इक्वेशन आपल्याला मिळालेले आहेत. नाउ ऍडिंग 1 and 2, याची करायची बेरीज. ऍडिंग 1 and 2, adding 1 and 2, so therefore that is a plus 18d is equal to 52, a plus 37d is equal to 128. बरोबर. that is a plus a twice a plus 55d, 8 7 15, 55d is equal to, that is 52 plus 128, 180, 8 2 10 0 चाल आहे, 5 9 7 1 8 180. twice a, here is twice a plus 55d is equal to 180. हे आपल्याला या ठिकाणी नंबर 3 मिळालं. बरोबर आहे. ही या ठिकाणी आपल्याला किंमत मिळालेली आहे. ही अशी राहू द्यायची. twice a plus 55d is equal to 180. बरोबर. त्याच्यानंतर काय करायचं आता? we have to find the sum of first 56 terms. आपल्याला 56वी टर्म काढायची आहे. आपल्याला काढायची आहे 56वी टर्म. so therefore we have to formula again. Sn is equal to n by 2 in bracket twice a plus n minus 1 into t. n minus into t. Sn is equal to n by 2 twice a plus n minus into t is the required formula. So therefore put value 56, that is S of 56 is equal to 56 divided by 2 twice a plus, that is 56 minus 1 into t. बरोबर आहे. त्याच्यानंतर S of 56 is equal to 1 2 28 56 नाही 28. So therefore 28 in bracket twice a plus 55d. S of 56 is equal to 28 multiplied by from 3. twice a plus 55d is equal to 180. बरोबर आहे. is equal to किती टाकायची 180. So therefore here is twice a plus 55d is the value 180. इथं 180 टाका. कशावरून? from 3. इथे आपण कॅल्क्युलेट केलाय, that is twice a plus 55d is equal to 180. इथं किंमत टाकायची. yes 56 is equal to 28 into 80, 180. याचा करायचा गुणाकार. करा गुणाकार मग. 180 multiplied by 20. 180 multiplied by 28. बरोबर आहे. 180 multiplied by 28. 8 0 0 8 8 64 4 6 8 8 7 14. बरोबर की नाही. 28 साठी 144 28, that is 18 सॉरी 18 144 आणि म्हणून 8 0 0 8 8 64 6 8 8 7 14. त्याच्यानंतर 2 2 0 0 82 16 82 16 6 चाला 1 1 बेने 360. बरोबर. 0 4 6 4 10 चाला 3 2 5 50 40. that is 50 40, and hence S of 56 is equal to 50 40 is the required answer. Correct. So therefore yes 56 is equal to 50 40. आपल्याला विचारलाय find 56 term. Now example number 5. Complete the activity to find the sum of natural numbers between 1 to 140 which are divided by 5. The numbers मग 140 1 पासून काय करायचं? that is 1 2 3 4 5 6 up to 140. मग इथे बघायचं की आपल्याला डिव्हिजिबल 4 आहे. 4 ने भाग जाणारी संख्या पाहिजे. 1 ते 140 पर्यंत 4 ने भाग जाणारी संख्या पाहिजे. मग 1 ला जर भागलं 4 ने भाग जातो काय, 2 ला भाग जातो काय, 3 ला भाग जातो काय, 4 ला असं बघत जायचं. बरोबर आहे. मग या ठिकाणी अशी संख्या म्हणजे आपल्याला 4 बाय 4 म्हणजे 1 म्हणजे इथून भाग जातो. आणि म्हणून that is 4 6 8 up to 136. मग इथे how many are these natural numbers are? टी याची किंमत काढायची आहे. टी याची किंमत किती मग 136. टी याची किंमत किती येते 136. Tn is equal to 136. Tn is equal to 136. n is equal to a is equal to 4. d is equal to, मग या ठिकाणी आपल्याला n ची किंमत काढायची आहे. n ची किंमत काढत असताना त्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. बरोबर आहे. रफ मध्ये असं कॅल्क्युलेशन करायचं. मग काय होते Tn is equal to
ए प्लस एन मायनस 1 इंटू डी हा फॉर्म्युला आहे. टी एन ची किंमत किती आहे 136 इज इक्वल टू 136 इज इक्वल टू टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस डी हा फॉर्म्युला दिलाच आहे. 136 इज इक्वल टू ए ची किंमत किती दिली आहे ए इज इक्वल टू 4 ए इज इक्वल टू 4. त्याच्यानंतर इथे आपल्याला डी काढायचा आहे. मग डी किती या ठिकाणी डी 4 6 8 डिवाइडेड बाय 4 मग इथे येईल 4 इज इक्वल टू 4. ए इज इक्वल टू 4 प्लस n मायनस 1 मल्टीप्लाइड बाय 4. 136 is equal to 4 plus 4n minus 4. 4 will be cancelled. 136 is equal to 4n. n is equal to 136 divided by 4. 3 एक 4 को 4 4 3 को 12 इथे उरला 4 चौक 16 34 बरोबर आहे. आणि म्हणून या ठिकाणी n is equal to 34, a is equal to 4 आणि d is equal to किती लागतं इथं 4 बरोबर आहे. tn is equal to a plus n minus into d. 136 is equal to 4 plus n minus into d. मग या ठिकाणी n ची किंमत किती आली 34. n is equal to 34. Sn is equal to n by 2 twice a plus n minus n into d is the formula. Then Sn म्हणजे किती काढायचे आपल्याला आता 34 बरोबर अशा किमती लिहित चालायचं. 34 डिवाइडेड बाय 2 त्याच्यानंतर twice a 2 multiplied by how many 4 plus n किती आहे 34 minus 1 multiplied by 4 हे पुन्हा आपल्याला सॉल्व करायचं आहे. हे पुन्हा आता काय करायचं सॉल्व करायचं रफ मध्ये. या ठिकाणी रफ मध्ये त्याला सॉल्व करायचं. काय होतं 34 डिवाइड बाय 2 मल्टीप्लाइड बाय इन ब्रॅकेट 8 प्लस 33 मल्टीप्लाइड बाय 4. 34 अपॉन 2 मल्टीप्लाइड बाय 8 प्लस याचा गुणाकार करा 3 चौक 12 चाल आहे 3 चौक 12 लिहितो 132 बरोबर. 34 अपॉन 2 मल्टीप्लाइड बाय 132 अधिक 8 म्हणजे 140 बेस 70. सो देयरफॉर 34 मल्टीप्लाइड बाय 70 इथे yes 34 is equal to 34 upon 2 multiplied by 4 plus 34 minus 1 into 4 is equal to या सर्वाचा गुणाकार इथे आला मग 34 गुणिले 70 म्हणजे किती 34 multiplied by 7 4 जा 28 2 7 3 जा 21 2 23 आणि म्हणून या ठिकाणी आणि हा एक 0 आहे बरोबर म्हणजे 23 80 2380 संपूर्ण याचं भरत असताना ऍक्टिव्हिटी ब्लँक भरत असताना त्याचं रफ कॅल्क्युलेशन करायचं. ते आलेले आकडे याच्यामध्ये सबमिट करायचे. द सम ऑफ नंबर्स बिटवीन 1 to 140 which are divisible by 4 how many 2380 is the required answer. आणि म्हणून त्याचा आन्सर आहे 2380. त्याचा आन्सर किती लागेल 2380. अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर 6 एक्झाम्पल नंबर 6 sum of first 55 terms is an AP is 3300 find 28 term. मग 28 टर्म आपल्याला काढायचे 28 टर्म काढायचे. मग काय होईल आता बघा इथे SN is equal to S 55 is equal to 3300 हे दिलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे 28 टर्म T28 काढायचे. T28 हाऊ मेनी हे काढायचं आहे. Sn is equal to Sn चा फॉर्म्युला वापरा. वया टू फॉर्म्युला Sn is equal to n by 2 twice a plus n minus 1 into d. Sn ची किंमत दिली आपल्याला S55 is equal to 55 divided by 2 twice a plus n minus n किती आहे 55 minus 1 into d. Then S55 is equal to 3300. Yeah? 52 divided by 2 in bracket twice a plus 54d. So therefore, then take cross here 6600 is equal to 55 in bracket twice a plus 54 into d. 66 is equal to 55 in bracket twice a plus 54 into d. याला एक नाव देऊन टाकायचं. याला नाव द्यायचं एक. त्याच्यानंतर आपल्याला विचारलं आहे T28
ए प्लस इथे राहिले 27d सो देअरफॉर T28 इज इक्वल टू ए प्लस 27d याला 2 नाव द्यायचं बरोबर आहे. परंतु या ठिकाणी जर समजा आपण याला सॉल्व्ह केलं तर काय होईल, इथे जर सॉल्व्ह केलं तर इथे 655 इथे याला जर सॉल्व्ह केलं तर 6600 डिवाइडेड बाय 55 इज इक्वल टू ट्वाइस ए प्लस 54d बरोबर. त्याच्यानंतर 11 5 55 11 7 66 बरोबर. किती राहिले 0 5 12 5 60 12 5 60 120 बरोबर. 120 बरोबर 2a प्लस 54d याला जर 2 ने भागलं तर 60 बरोबर काय होईल a प्लस 27d a प्लस किती 27d. मग याला अशा प्रकारे सॉल्व्ह केल्यानंतर इथे काय किंमत येते आपल्याला 60 इज इक्वल टू a प्लस 27d याला द्यायचं एक नाव बरोबर. 60 इज इक्वल टू a प्लस 27d अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी करायचं आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर 60 इज इक्वल टू a प्लस 27d नंबर 1 way of tn is equal to a plus n minus d after calculation 28 is equal to a plus 27d is equal to हे झालं 2 from 1 and 2 इथे T28 is equal to a plus 27d ची किंमत किती आली 60 आणि म्हणून that is from 1 T28 is equal to T60 that is 60 आपल्याला विचारलं आहे sum of first 55 terms in an AP is 3300 terms so therefore 28 term is 60 तर अशा प्रकारचं त्याला आपल्याला सॉल्व्ह करता येतं. ठीक आहे. नाउ रिमेनिंग एक्झाम्पल्स